चला आज बनवत आहे मी आळूवडी. आळूवडी बनवण्यासाठी मी घेतलेत बघा आळूचे पानं स्वच्छ धुवून थोडे असे लाटण्यानं लाटून घेतलेत पळपटवर. धुवून थोडे लाटून घ्यायचे म्हणजे त्याच्या शिरा येतात ना त्या चपट्या होतात. आणि मी खोबरं आणि लसूण भाजायला ठेवले बघा. आता लसूण खोबऱ्यामध्ये थोडे कोथिंबीर टाकून घेते आणि आता जिरं भाजायला ठेवले आणि हे जिरं पण आता मी त्याच्यामध्ये हे करते. आणि तीळ, सफेद तीळ असतात ना ते हे बघा थोडेसे भाजून घ्यायचे. थोडे भाजले की छान वाटतात, जास्त काळे नाही करायचे. आणि मग हा मसाला जो मी केलाय तो मिक्सर मध्ये मी बारीक करून घेणार आहे बघा. बारीक करून घेतला आणि तो आता त्याच्यामध्ये टाकून घेतला. बेसनचं पीठ घेतलं आणि ही चिंचेचं पाणी करून थोडं टाकलंय. मग गरम मसाला, लाल मसाला आणि लाल तिखट ते सगळं टाकून घेतलं बघा. आणि मस्त आता मी हे करून घेते, त्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मीठ घालून मीठ घातलं आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेते. आणि मी तिकडं धुवून स्वच्छ ती वडीची पानं ठेवलेत बघा. आळूवडीची पानं हे बघा इकडे ठेवलेत मी, कारण त्याला धुवायला त्याच्या शिरा काढायला वेळ लागतो म्हणून मी ते पहिलेच करून घेतले. आणि बघा आता उकडायला पाणी ठेवलं. मी चाळण ठेवली. आपले मोदक उकडायची चाळण आहे ना तीच ठेवते बघा. आणि त्या चाळणीला थोडं तेल लावून घेतलं मी. चाळणीला तेल लावलं की मग वडी खाली चिटकत नाही म्हणून. आणि आता मी बनवत आहे बघा वडी. माझ्याकडे पानं आहेत फक्त किती 10 पानं आहेत छोटे छोटे. ते पाच पानाची एक बनवणार आहे. दोन्ही अशाच बनवणार आहे छोट्या छोट्या वड्या बघा. असं सगळ्या पानांना एकसारखं बेसन लावून घ्यायचं. एक एक पान ठेवत जायचं आणि घ्यायचं. तुमच्या गावाला या वड्यांना काय म्हणतात? आळूवडी म्हणतात का? आणि आमच्या गावाला ह्या वड्यांना गाठवडी म्हणतात. ह्या झाडाचंच नाव आमच्या गावाला गाट्या आहे. गाट्या म्हणतात ह्या झाडाला. आणि त्या वड्यांना गाठवडी वडे बनवतात. आणि इकडं शहरामध्ये आपलं आळूवडी म्हणतात. मग आता ते आळूवडी म्हणायची सवय लागल्या म्हणून मी पण आळूवडी म्हणते, नाही तर आमच्या गावाला गाठवडी म्हणायचं. आणि ते पण वड्या बनवायच्या, उकडून घ्यायच्या आणि त्याची भाजी बनवायची. कांदा, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भाजी बनवायची. अशी आमची आई बनवती. आणि आम्ही नाही इकडे नुसत्या तळूनच वड्या बनवतो. वड्या बनवायच्या आणि तळायच्या. आपल्या इकडच्या ह्याच्यानं बनवते मी. हे बघा अशा बनवून घ्यायच्या रोल. चिटकलं नाही ना थोडं बेसन लावत जायचं म्हणजे एकदम टाईट बांधायची. एकदम लूज असली की मग ते कापताना वड्यांचा थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून एकदम असे हे करायचं, बेसन लावून एकदम टाईट बांधायचं. ते बघा असं गुंडाळायचं एकदम. हे बघा असं गुंडाळलं ना एकदम कि मग ती वडी हे होत नाही, फुटत नाही. हे बघा झाले आता वडी तयार. आणि ह्या साईडून आता मी दोन्ही साईडून थोडं थोडं बेसन लावून घेतलं आणि ही वडी आता मी ठेवून देत आहे. आणि आता दुसरी वडी बनवायला घेते. हे बघा अशी ठेवायची सरळच एकदम. आता छोटे पानं म्हणजे आता नवीन नवीन पानं आलेत म्हणून ते छोटे आहेत. नंतर हे पानं मोठे पण होतात. गावाकडचे पानं असले ना ते घशाला खाजवत नाहीत. आणि घशाला खाज येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ना
थोडं चिंचेचं पाणी किंवा कोकमाचं पाणी असं टाकायचं. चिंचेचं पाणी किंवा कोकमाचं पाणी असं टाकलं ना की ती वडी कधीच घशाला खवखवत नाही म्हणून. आणि गावाकडच्या पानं लावलेल्या असतात ना, मग ते चांगले असतात, त्याच्याने नाही खवखवत. आणि मी हे गावावरूनच पानं मागवलेले आहेत, पण आता एकदम छोटे छोटे पानं आलेत. अजून वेळ आहे पानं मोठे व्हायला. मोठे पानं झाले की मस्त वड्या अजून मोठ्या मोठ्या होतात बघा. असे लावून घ्यायचे पानं थर मस्त एकावर एक. सगळे असे थर लावून घेतले ना, मग पूर्ण बेसन वगैरे एकसारखं लावत राहायचं. आणि अशा पद्धतीने एक वेळ बनवून बघा वड्या, किती छान बनतात. पण बांधताना एकदम घट्ट बांधायची, म्हणजे मग ती वडी एकदम घट्ट बांधली ना तर मग ते हे होत नाही. आपण कापायला गेलं ना तर बरोबर वड्या कापतात बघा. आता तुम्हाला मी दाखवत आहे. आणि 2 वड्याच प्रमाणात बेसन घेतलेलं. बेसन पण एवढं जास्त नव्हतं, बरोबर 2 वड्या बनतील एवढंच घेतलेलं बघा. आता परफेक्ट झालंय. अजून आहे एक पान, तेवढ्या पाना बरोबर होईल एवढंच बेसन घेतलेलं मी प्रमाणात. एका वडीला 1 वाटीच बेसन लागतं, म्हणजे हे बेसन कमीत कमी 2 वाट्या तरी असेल. हे बघा, आता एकच राहिले लास्ट पान. हे पान लावून घेते मी. हे बघा, आणि बेसन पण थोडंसच राहिले. ते पान लावून घेतलं ना दोन्ही, हे ठेवायचं बघा. कधी कधी चिपकत नाही, तिथं बेसन लावायचं मग लगेच चिटकत बघा. असं 4ही बाजूनं पहिले घ्यायचं जमा करून. हे बघा, हे बघा, असं 4 बाजूने घेतलं ना, आणि चिटकत नसलं की असं बेसन लावायचं मधी, नाहीतर मग ते हे होऊन जात. हे बघा, आता ते माझ्या हाताला बेसन आहे त्याच्यामुळं एकदम हे होऊन चिटकन झाले, पण बनते बघा. असं लावून घ्यायचं सगळीकडे बेसन, आणि असे हे करून घ्यायची, बांधून घ्यायची वडी एकदम. कशी आहे आपली गाठवडी, आम्ही गावाला याला म्हणतो गाठवडी. हे बघा, अशी गाठींची वडी असती ना, म्हणून गाठवडी म्हणत असतील असं मला वाटतंय. म्हणजे हा, हे बघा, आणि ते राहिलेलं बेसन पण मी आता ह्या साईडून लावून घेणार आहे. आणि आता उकडायला ठेवणार. पण उकडताना कमीत कमी 20 मिनिटं करेक्ट ठेवायची. 20 मिनिटं झाकणच खोलायचं नाही. पाणी वगैरे भरपूर पातेल्यात आपल्या अंदाजाप्रमाणे ओतून द्यायचं, आणि 20 मिनिटासाठी झाकण ठेवून. आता मी हे आवरून घेते पहिले बघा. तिथं आपलं थोडं बेसन आणलेलं, आणि मी आता ह्याच्यावर ना वडीवर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं, 20 मिनिटं लागतातच. 15 मिनिटांनी नाही होणार, कच्चीच राहील. 20 मिनिटं असं झाकण ठेवून त्याला वाफवून घ्यायचं वडीला 20 मिनिटासाठी बघा. ठेवून देते आता मी. आणि आता मग ही आपली वडी 20 मिनिटात उकडणार आहे बघा. असं ठेवून दिलं, आणि आता बघा करेक्ट 20 मिनिटांनी खोलायचं. हे बघा कसला भारी मस्त बनल्या बघा, वाफा येतात ते. आणि आता मी बंद करून घेते, आणि शिजलेले आहे. आणि मी आता ते उतरून घेणार खाली, आणि थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवायची. कारण गरम गरम कापायला गेलं ना त्याबरोबर कापत नाहीत, थोडा फुटतात. म्हणून मग थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. बघा खाली उतरते मी, पहिले थोडा वेळ थंड व्हायला ठेवते,
आणि तोपर्यंत इथं आपली कढई ठेवून घेते. बघा तिकडे मी डाळ ठेवले, तो पण गॅस बंद करून घेतला. चला आता मग गॅसवर ठेवते कढई तळण्यासाठी. हे बघा आता कढई ठेवून घेतली आणि आता हे बघा कढई ठेवल्या. त्या वड्या थंड झालेल्या आहेत आपल्या, जास्त पण थंड नाही झाल्या. मी आता कापून घेणार आहे त्या वड्या सुरीनं. बघा बघा अशा कापायच्या. आपल्याला जेवढ्या पातळ लागतील तेवढ्या आपण कापू शकतो. जास्त जाड पण नाही ठेवायच्या आणि जास्त पातळ पण नाही करायच्या, एकदम मीडियम साईजच्या करायच्या. आणि बघा आता या कापल्यात मी वड्या. हे बघा कशा दिसतात ते वड्या. थोडी गरम आहे ना, हाताला चटका लागत होता. हे बघा आता मी त्याच्यामध्ये हे बघा कशा वड्या कापल्यात. वड्या थंड होतात तोपर्यंत मस्त कढईमध्ये तेल टाकून घेते. अजून मी तेल नाही टाकलं, कढई तापते आपली. बघा कशा दिसतात ते वड्या, सगळ्या एक सारख्या दिसतात आहे ना. बघा अशा कापून घ्यायच्या छान. आणि अशा कापून झाल्या ना की मग आपल्या हे कढई तापत्या कढईमध्ये आता तेल टाकून घेते मी. बघा तेल टाकून घेतलं. आता त्या वड्या तळून घेते बघा फटाफटा. हे बघा आमच्या घरात तळतानाच खात राहतात. एकदम खुसखुशीत तळायचे असतील तर गॅस थोडा फास्ट करायचा, मग एकदम खुसखुशीत होतात. जास्त कमी गॅस केला की त्याच्यामध्ये तेल जास्त राहतं, म्हणून फास्ट गॅसवरच तळायच्या. छान बनतात कुरकुरीत, एकदम कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळायच्या. आणि हे बघा ही वडी पण कापून घेतली मी. पण खरं सांगू मला या तळलेल्या वड्या आवडत नाहीत. मी माझ्यासाठी फक्त अशाच वड्या खाणार आहे कच्च्या, म्हणजे उकडलेल्या आहेत त्या. मग अशाच वड्या आवडतात मला. हे बघा हे सगळ्या झाल्या तळून. कशी दिसते आपली आळू वडी. बघा मस्त कुरकुरीत झाल्यात बघा. आणि ह्या सगळ्या मी टाकून घेत आहे आणि 2-3 आता ठेवून देणार आहे मी माझ्यासाठी. हे बघा ह्या 3 ठेवल्यात, कारण का मी तळलेल्या वड्या नाही खात. त्याने ह्या सवय आहे मला तशा कच्च्या वड्या खायची, म्हणून. बघा अशा पद्धतीने एक वेळ तुम्ही आळूच्या वड्या बनवून बघा, आणि मस्त खूपच आवडतील तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशा आहेत आपल्या आळूच्या वड्या, या मग वड्या खायला.